कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतच असून आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 45 फूट 8 इंचावर होती। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून 4 स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे। आज दिवसभरात पावसाचा जोर कमी असला तरी वाढत्या पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत। 45 फुटाच्या वरती पाणी गेल्यानंतर 46 फूट 47 फूट या प्रत्येक लेवलवरती पाणी कुठे येतं हा डेटा 2019 आणि 2021चा डेटा महापालिका प्रशासनाने रेफरन्ससाठी ठेवलेला आहे आणि आपली महापालिकेची टीम आणि प्रशासनाची टीम या एरियामध्ये सध्या फिरत आहे। आपले अग्निशमनचे जवान कर्मचारी या एरियामध्ये फिरत आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत। ज्या ज्या एरियामधील नागरिकांनी सध्याची लेवल पाहता आणि संभाव्य लेवलची वाढ पाहता स्थलांतरण केलं पाहिजे त्यांना आव्हानसुद्धा या टीमच्या माध्यमातून केलं जात आहे। सध्या राधानगरी धरणामधला विसर्ग 8640 क्युसेक्स एवढा आहे। कोयना धरणामधूनही जवळपास 30,000 क्युसेक्स एवढा विसर्ग होत आहे आणि धरण क्षेत्रामध्ये जो काल जवळपास 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। आज सुद्धा ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। हे लक्षात घेता महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासनाकडून जे आपल्याला आव्हान केलं जात आहे जी विनंती केली जात आहे त्यानुसार माझं नागरिकांना नम्र आव्हान आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं। पेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।